नमस्कार, अन्वीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। कापण्या करत आहोत आपण आषाढ तळण्यासाठी। आता हा आषाढ महिना चालू झालेला आहे, तर आषाढ महिन्यामध्ये आपण तेलकट पदार्थ तळतो, कारण की आपल्या शरीरासाठी उबाची गरज असते। त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये तेलकट पदार्थ आपण खातो, त्यालाच म्हणतात आषाढ तळणे, आकाड तळणे असे म्हणतात। तर आज आपण त्याच्यासाठीच आज कापण्यांची रेसिपी करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेणार आहोत। एक वाटी गूळ घेतलेला आहे, तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे। हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहे, तरच आपल्या कापण्या मऊ आणि खुसखुशीत होतील। आणि त्याच्यासाठी लागणार आहे परत आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। त्याच्यानंतर आपण घेतलेले बडीशेप घेतलेली आहे आणि खसखस घेतलेली आहे। आणि आम्ही याच्यामध्ये 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे। हे आपल्या पोहे खाण्याचा चम्मच असतो, त्याने आम्ही 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे, तर त्याच्यावर आपण एक टोप ठेवलेला आहे। आता आपण याच्यामध्ये ते वाटीतलं पाणी ओतून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये किसून घेतलेला गूळ आहे तो टाकून घेणार आहोत। तो व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे आपल्याला। फक्त आपल्याला त्याला विरघळून घ्यायचा आहे, त्याला बाकी काही करायचं नाही आपल्याला। गूळ विरघळला की आपण गॅस बंद करणार आहोत। आता आपला गूळ वितळलेला आहे, तर आपण एक गुळवणी सारखंच करत आहोत। पण गुळवणीमध्ये कसं असतं, गुळाचं प्रमाण थोडंसं कमी असतं, पण ह्याच्यामध्ये आपण समप्रमाणात घेणार आहोत। आणि आता हे थंड होऊन देणार आहोत, कारण की गरम टाकायचं नाही ह्याच्यामध्ये पिठामध्ये, नाहीतर मग ते एकदम पातळ होतं। आणि एकदम नॉर्मल आपलं टेम्परेचर आलं किंवा थोडंसं गरम असलं की मग आपण हे टाकून घ्यायचं आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता हे आपण थंड होण्यासाठी परातीत काढून घेतलेलं होतं। आता हे थंड झालेलं आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ जितकं बसेल तितकं टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये बेसनचं 2 चम्मच पीठ काढलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये बडीशेप टाकून घेतलेली आहे, ती पण कच्ची आहे, ती आपण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये थोडेसे नमक टाकणार आहे, नमक टाकून घेतलेलं आहे आणि ते आता आपण हलवून घेणार आहोत। आता आपण हे व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत। आणि जर आपल्याला वाटलं पीठ जर कमी वाटतंय त्याच्यामध्ये, तर आपण याच्यामध्ये आणखीन पीठ टाकून घेणार आहोत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचंय, पीठ कमी पडलेलं आहे। जितकं याच्यामध्ये सॉफ्ट डो करण्यासाठी पीठ लागेल तितकं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पीठ। हळूहळू याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे, नाहीतर परत मग असं होईल की एकदम घट्ट गोळा होईल। त्याच्यामुळे हळूहळू याच्यामध्ये पीठ टाकत मळून घ्यायचं आपल्याला हे। जसं आपल्याला गरज वाटेल तसं आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत। आता आपल्याला याच्यामध्ये अजून थोडंसं पिठाची गरज आहे, तर आपण थोडंसं पीठ अजून टाकून घेणार आहोत। आणि आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला। ह्याचा एकदम सॉफ्ट डो करायचा आहे, एकदम हार्ड डो करायचा नाहीये आपल्याला। तर आपण अशा रीतीने पीठ मळून घेतलेलं आहे, ते एवढं सॉफ्ट पाहिजे बघा, असं पाहिजे। तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता लाटायला सुरुवात करूया। आता आपण हे जे गोळे करून घेतलेले आहेत, एवढ्या साईजचे गोळे आहेत आपले, हे आपण एवढ्या साईजचे गोळे करून घेतलेले आहेत। आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, जसं लाटून होईल तसं आपण ह्याच्यामध्ये तळून घेणार आहोत। आता आपण लाटण्याची पद्धत बघूया। प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत असते, काही जण बिना पीठ लावता लाटतात, तर काही जण पीठ लावून लाटतात। तर आम्ही पीठ लावून लाटणार आहोत।
तर असं पूर्ण आपण पिठामध्ये बुडवून आपण लाटून घेणार आहोत ह्याला. आणि हे जास्त पातळ लाटायचं नाही किंवा जास्त जाड लाटायचं नाही, मीडियम साईजमध्ये ठेवायचं. जास्त पातळ लाटलं तर हे कडक होतात आणि मीडियम ठेवायच्या, म्हणजे नॉर्मल आपल्या असतात तशा. नाहीतर जाड ठेवलं तर ते आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. तर आपण याला लाटून घेऊया फिरून फिरून व्यवस्थित. असं व्यवस्थित पीठ लावून लाटून घ्यायचं, नाहीतर ते खाली चिपकून जातं. जर आपण असं पलटून लाटलं तर दोन्ही साईडने याला पापुद्रे येतात. नाहीतर एक साईडनं जर आपण लाटलं तर एक साईडनं पापुद्रा येतो आणि एक साईडनं तसंच राहतं ते. म्हणून आपण दोन्ही साईडनं लाटून घ्यायचं याला व्यवस्थित पलटून. आणि सगळीकडनं समान लाटायचं आहे, मध्ये पातळ किंवा बाजूने जास्त जाड असं काही करायचं नाही आहे. आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आता आपण हे एकसारखं लाटून घेतलेलं आहे. ह्याची थिकनेस एवढी पाहिजे, तुम्ही बघू शकता. असं एवढं जाड पाहिजे आपल्याला हे व्यवस्थित. आणि आता आपण ह्याच्यावरती खसखस लावून घेणार आहोत थोडी थोडी. आणि एकदा बेलन फिरून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावर, म्हणजे ती खसखस पूर्ण आतमध्ये दबली जाते. नाहीतर ती तेलात टाकल्याच्या नंतर बाहेर निघून जळू शकते. अशा रीतीने आपण लाटून घेतलेलं आहे. आता हे सुगरांच्या साह्याने आपण कापून घेणार आहोत. तुम्हाला हवा तर तुम्ही शेप देऊ शकता त्याला, बारीक मोठा. आता आम्ही मीडियम साईजचे कापणार आहोत कापण्या. अशा आपण हे कापून घेतलेले आहेत एकसारख्या. आता तुम्ही बघू शकता. आता हे आपण एका साईडला ठेवूया. तेल आपलं गरम नाही झालेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत. आता आपण ह्या कापण्या घेतलेल्या आहेत. अशा रीतीने आपण सगळ्या कापून घेतलेल्या आहेत बघा. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर एक एक ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. असं इथे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे लो टू मीडियम हीटवरच तळायचे आहेत, नाहीतर गूळ असतं ह्याच्यामध्ये. आणि जास्त हाय फ्लेमवर आपण हे जर तळल्या तर ह्या काळ्या पडतात वरतून भरपूर. त्याच्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. जेवढ्या तेलात बसणार आहेत आपण तेवढ्या टाकून घेणार आहोत. आणि हा बघा आपल्या नंतर फुगल्या की वरती येतात. आणि हे पलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपल्याला. असा फ्लेम बघा आपण मीडियमच ठेवलेला आहे. त्या मीडियम फ्लेमवरच आपण तळून घेत आहोत. आणि हा बघा अशा तळल्या जातात, फुगल्या जातात. दोन्हीकडनं आपण जर लाटल्या तर हे एकसारख्या दोन्ही साईडनी बघा फुगलेल्या आहेत. एक साईडनंच लाटल्या तर एक साईडनंच फुगतात आणि दुसऱ्या साईडनं फुगत नाहीत. आता ह्या बघा आपल्या बरोबर फुगलेल्या आहेत दोन्ही साईडनं. ह्या तळून घेणार आहोत. लालसर झाल्या की आपण हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा रीतीने आपण ह्याला पलटी करून भाजून घेतलेले आहेत. तर आता हे लालसर झालेले आहेत. अशा लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि आता हे तळून झालेले आहेत, आपण ह्या काढून घेणार आहोत. अशा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण उरलेल्या पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पहिली बॅच आपण कशी तळली तशीच आपण दुसरी सेकंड बॅच पण तळून घेणार आहोत आपण.
अशा रीतीने आपण सगळ्या करून घेणार आहोत कापण्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.